एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामध्ये आज सकाळी 10:30 वाजता म्हणजे थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर पदाची निवड होणार आहे। यासाठी भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यासाठी कोलकाता येथील 15 कारागीर यांनी ठाणे महानगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये बनवलेल्या स्टेजला 4500 किलो फुलांनी सजवलंय। संख्याबळानुसार महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज भव्य शपथविधी सोहळा पार पडतोय। महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे 75 नगरसेवक निवडून आले आहेत आणि भाजपचे 28 नगरसेवक निवडून आलेले होते। दरम्यान महापौरपदी शर्मिला पिंपळोलकर आणि उपमहापौर पदासाठी भाजपचे कृष्णा पाटील आज शपथ घेतील। तर या सगळ्याचा ठाण्यामधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। 4 वर्षानंतर ठाणेकरांना नवीन महापौर जे आहे ते शर्मिला पिंपळकर यांच्या माध्यमातून मिळणार आहे आणि आपण जर पाहिलं 4 वर्षानंतर प्रशासकीय राजवट जी आहे ती संपुष्टात आलेली आहे ठाणे महापालिकेमध्ये आणि अंतिम टप्पा जो आहे तो पोहोचलेला आहे। जय्यत तयारी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। विशेषतः रेड कार्पेट जे आहे ते महापालिकेच्या माध्यमातून नवीन महापौरासाठी या ठिकाणी बसवण्यात आलेली आपल्याला दिसून येत आहे आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा जी आहे ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे। याच ठिकाणी महापौर शर्मिला पिंपळेकर गायकवाड आणि कृष्णा पाटील उपमहापौर जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जे आहे तो पुष्पार्पण करणार आणि नतमस्तक होणार आहे। इथूनच महापौरपदाची शपथ देखील घेणार आहे। महापालिकेच्या माध्यमातून सर्व जी सुरक्षा यंत्रणा आहे ती कामाला लागलेली आहे। कोणालाही आतमध्ये जाण्याची परवानगी जी आहे ते महापालिकेच्या माध्यमातून ही जी MSF आहे त्यांच्या माध्यमातून कोणाला परवानगी नाही आहे। तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच जे आहे ते बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। विशेषतः शिवसेना आणि भाजपच्या माध्यमातून जे आहे ते संपूर्ण या परिसरामध्ये मोठमोठे होर्डिंग्स जे आहे ते देखील लावण्यात आलेलं आहे आणि आकर्षण जे आहे ती रथ रॅली देखील या ठिकाणी काढण्यात आलेली आहे जेणेकरून दोन्हीही महापौर आणि उपमहापौर जे आहेत ते आपल्या शक्ती प्रदर्शन या ठिकाणी दाखवणार आहे। आपण जर पाहिलं तर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 131 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहे तर 75 जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले तर 28 जे आहेत ते भाजपचे नगरसेवक याच्यामध्ये निवडून आलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे 12 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहे तर अजित पवार गटाचे 9 नगरसेवक जे आहे ते ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले तर MIMचे 5 नगरसेवक जे आहे ते देखील या ठिकाणी निवडून आलेले आहे। तर एक अपक्ष उमेदवार प्रमिला केली कळवामधून निवडून आलेला आहे त्यांनी आपला समर्थन जो आहे तो शिवसेना शिंदे गटाला दिलेला आहे तर एक अपक्ष उमेदवार अशा एकंदरीत उबाटा गटाचे एक शहाजी खुसपे जे आहे ते देखील या ठिकाणी निवडून आलेला आहे। त्यामुळे महापालिकेच्या आवारामध्ये मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी आणि शक्ती प्रदर्शन आणि झेंड्यांच्या माध्यमातून कुठेतरी या नेत्यांचा स्वागत जो आहे तो मोठा पण होणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते स्वतः 11 वाजता या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार नरेश म्हस्के हे देखील या ठिकाणी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून नवीन 4 वर्षानंतर महापौर जो आहे तो या ठिकाणी ठाणेकरांना शर्मिला पिंपळेकर गायकवाड यांच्या माध्यमातून मिळणार आहे। त्यामुळे महापालिकेवरती पुन्हा एकदा महिला राज आला असं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे कशा पद्धतीने शर्मिला पिंपळेकर ज्या ठाणेकरांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जितेंद्र वाघमारे, रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे।